चाललोय बेळगावला पूजाचा बर्थडे सेलिब्रेट करायला है ना। आणि पाऊस पण येत आहे। पावसाचं वातावरण। तर नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि परत एकदा तुमचं पद्मजा गुरु व्लॉग्समध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही सर्व मैत्रिणी आलोय बेळगावला। त्याचं विशेष कारण आहे, हा व्लॉग कनी मी यायच्या कनी एक दिवस आधीचा आहे। म्हणजे मी दुसऱ्या दिवशी प्रवास करणार होतो ट्रेननं, त्याच्या एक दिवस आधीचा आहे। आणि इथं आम्ही कनी पूजाचा बर्थडे सेलिब्रेट करायला केक आणायला गेलेलो मिनी स्वाती। आणि आम्ही आता सर्व कनी स्कूल फ्रेंड्स म्हणून कनी आजचा हा पूर्ण दिवस कनी खूप छान प्रकारे घालवणार आहे। तर आजचा माझा दिवस कसा जातो हा पूर्ण तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। आणि इथं आता डिस्कशन चाललंय मेनू काय असेल तो, कारण बर्थडे गर्ल मेनू डिसाइड करते, कारण तिच्यातर्फे आम्हाला सर्वांसाठी पार्टी होती। तर आता आम्ही इथं बर्थडे सेलिब्रेट करणार आहे। आणि आम्ही इथं फेमस रेस्टॉरंट मध्ये आलोय बेळगाव मधल्या। खूप छान रेस्टॉरंट होतं आणि जेवण ही खूप छान होतं। त्यानंतर आम्ही केक वगैरे घेऊन आलेलो आणि इथं पूजाचा बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही ना इथं एक मंदिर आहे बेळगाव मध्ये कमल बस्ती म्हणून, ते सुद्धा विजिट करणार आहे थोड्याच वेळात, तुम्हाला पाहायला भेटेल। तर अजिबात हे करू नका, स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग नक्की वॉच करा। उसको निकालने दो। हाँ ही Happy birthday, happy birthday, happy birthday, Pooja. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Pooja. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you, Pooja. Happy birthday to you. चला, पूजाचा बर्थडे सेलिब्रेट झाला। आता इथं जेवणाची तयारी सुरू आहे। काय झालेलं ना, आम्हाला यायलाच उशीर झालेला, 12 वाजलेले, तर दुपारी 2 वाजलेले, त्याच्यासाठी आम्ही आता जेवणालाच बसलेलो आहोत सर्वजणी मिळून। आणि खरंच सांगते, हे दिवस खूप मौल्यवान असतात, तुम्ही जगून घ्या, तुमच्या मैत्रिणी आसपास आहेत तर। आता इथं पूजा मॅडम आपल्यासाठी काय काय मेन्यू ऑर्डर केला आहे ना, ते आम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगत आहे। खरंच सांगते, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण कनी आजच्या काळात शाळेतल्या मैत्रिणी आयुष्यभर सोबत राहणं कनी खूप दुर्मिळ झालं आहे। पण आम्ही आजही एकमेकींच्या कनी संपर्कात आहोत आणि हे नातं आजही तितकंच कनी आमच्यासाठी खास आहे। पूर्ण 1 वर्षानंतर आम्ही सगळ्याजणी पुन्हा भेटत आहोत। प्रत्येक जणी आपल्या आयुष्यात कनी कामात आणि जबाबदाऱ्यामध्ये खूप बिझी आहेत, त्यामुळे अशी भेट होणं म्हणजे आमच्यासाठी एक छोटासा सेलिब्रेशनच असतो। आज पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळणार, शाळेतील खोड्या गप्पा, हसणं मस्ती सगळं पुन्हा एकदा कनी जगायला मिळणार आहे आम्हाला। तर जेवण वगैरे झालं, तर अशा प्रकारे हा कॅफे आहे, कॅफेवर एक नजर मारून घ्या, कॅफे खूपच सुंदर आहे। आणि हा जर माझा ब्लॉग कोणी बेळगाव मधून पाहत असतील, इथे नक्की तुम्ही विजिट करू शकता, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करू शकता। कॅफे खूपच सुंदर होता, इथलं व्हाईट पेंट कनी खूपच छान अट्रॅक्टिव्ह आहे, फोटो वगैरे खूपच छान, आणखी व्हिडिओ खूपच मस्त येतात। आणि इथं आमची आता मस्ती चालली सर्वांची, आता तयारी चालली जायची, कारण थोडा पाऊस येतो बाहेर म्हणून आम्ही आताच थांबलेलो आहोत। आणि आता सर्वजण जॉकेट्स वगैरे घालत आहोत आणि आता आम्ही जाणार आहे कमल बस्तीला। इथं मला म्हणतायत, पूजा मॅडम जॉकेट वगैरे कशाला घालतीस, चल ना पावसामध्ये भिजत जाऊया आपण सर्वजण म्हणते। मी म्हणते नाही, मला अजून खूप प्रवास करायचा आहे, मला आजारी नाही पडायचं, असं बोलते मी तिला। तर आता आम्ही चाललोय बेळगाव मधल्या फेमस ठिकाणी, एक खूप जुनं पुराणी मंदिर आहे, तेच बघायला चाललोय। कोणत्या मंदिरला चाललोय का आम्ही? कमल बस्ती मध्ये। असा खूप सारा पाऊस चाललाय आणि मला उद्या जायचं आहे, म्हणून आज आम्ही सर्व मैत्रिणी एन्जॉय करतोय आणि पूजाचा बर्थडे पण सेलिब्रेट करायला आम्ही बेळगाव मध्ये आलोय इथं। आता आम्ही सर्वजणी चाललोय कमल बस्तीला। मला सायलेंट म्हणाला। ते एक ऑलरेडी आहे मंदिर, खरं त्याचं शूटला परवानगी नाही आहे त्या मंदिरच्या, तर फक्त हे मंदिर तुम्हाला मी दाखवू शकते आता, कमल बस्ती।
मैत्रिणींसोबत ना मंदिर पाहण्याची मजाच वेगळी असते. आणि एवढा थंडगार मस्त वारा सुटला आणि पाऊस पण खूप पडतोय. तरी आता थोडासा निवांत वाटतंय, पाऊस थोडा कमी झालेला आहे. आता आपण आतून पाहूया कमल बस्ती कशा प्रकारे दिसते. कमळाच्या आकाराची आहे म्हणून तिला का नाही कमल बस्ती असं म्हणतात. बाकी पण तुम्हाला मी माहिती देते थोड्या वेळानं. चला, आत एंट्री घेतानाच बाहेर कमळाच्या आकाराची डिझाईन पाहू शकता तुम्ही. आणि आता आम्ही मंदिरमध्ये एंट्री घेत आहे. ओके, थोडासा पावसाने आता मला टाईम दिलेला आहे, मी शीट घेऊ शकते. तर आत मी तुम्हाला आता मंदिर दाखवते. आतून मंदिर पाहून घ्या कशा प्रकारे आहे. पूर्ण दगडामध्येच काम केलेलं आहे. तर आज आम्ही सर्वजणी बेळगाव किल्ल्याच्या काही आत असलेल्या अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक कमलबस्ती मंदिरात आलोय. जवळपास हे मंदिर काही 800 वर्षापूर्वीचं आहे. हे जैन मंदिर ना 1204 मध्ये रणटा राजवंशाच्या काळात मंत्री बीर चिराग यांनी भगवान नेमिनाथांच्या भक्तिभावातून बांधलं होतं. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे यांच्या घुमटावर कोरलेलं अप्रतिम हे कमळ. या सुंदर कमळामुळेच या मंदिराला कमलबस्ती हे नाव मिळालं. मंदिरात प्रवेश करताच प्रत्येक खांबावर, भिंतीवर आणि छतावर केलेलं हे बारकाईचं दगडी नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेतं. आजपासून शेकडो वर्षापूर्वी कोणतीही आधुनिक यंत्र सामग्री नसतानाही इतकी सुंदर कलाकृती घडवली गेली आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे का नाही सांगा मला. आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि खूप मेमरेबल होता. कारण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी ज्यांच्या सोबत जोडलेल्या आहेत त्या माझ्या स्कूल फ्रेंड्स आज माझ्या सोबत होत्या. अशा आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवाव्याशा वाटतात मला. खरंच मला या मंदिरात मैत्रिणींसोबत येऊन खूपच छान वाटलं. आता तुम्ही म्हणाल मी सुट्टीवर आल्यापासून तुम्हाला माझी मंदिराची व्हिडिओ का दाखवते, ब्लॉग का दाखवते. मी म्हटलं माझ्या गावामध्ये इतके जुने ऐतिहासिक मंदिर आहेत, त्यांचं म्हटलं तुम्हाला दर्शन घडवून देऊया. परत असा मोका मिळेल काय माहित. म्हणजे असं सर्वजण आपण येऊ न येऊ, थोड्यांना सुट्टी असते. कारण माझ्या थोड्या मैत्रिणी जॉब सुद्धा करतात. तर सर्वांना एक साथ सुट्टी नाही भेटत आहे ना. मग हा एक दिवस छान होता, म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा मंदिरांचं दर्शन शेअर करते. तर असा माझ्या मंदिरांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास ना, मी नेक्स्ट टाइम मला जेव्हा सुट्टी जाईन ना, तेव्हा मी अशीच मंदिराची अजून तुम्हाला व्हिडिओ आणीन. असे 2-3च नाही तर अजून भरपूर मंदिरं आहेत आमच्या कर्नाटक बेळगावमध्ये सुद्धा. तर मी नेक्स्ट टाइमला सुट्टी गेल्यावरती ना अजून खूप सारी मंदिरं तुम्हाला दाखवेन. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला मंदिरं पाहायची असली तर. आता आम्ही परत भेटणार आहे 1 वर्षांनी. आता मी चाललो उद्या. बाय. तर आता काय म्हणणार तुम्ही, कधी भेटूया? लवकरच. तू आलीस की 1 वर्षानंतर पुढची ट्रिप कुठली असेल आपली? काय प्लॅन? दुबई. सस्पेन्स. चला मग बाय करा आता. हॅपी जर्नी फ्रेंड. हॅपी जर्नी. तर असा ब्लॉग मी इथं सेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अशाच ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. त्याशिवाय ट्रिपची मजा नाही. पद्मजाशिवाय ट्रिपची मजाच नाही खरं तर. खरंच ये हमारी कॉमेडी मैन है, कॉमेडी गर्ल है, कॉमेडी गर्ल. हमारी चुलबुल गर्ल है, चुलबुल गर्ल एक नंबर की. तस्बिया काय म्हणते? ये हमारी डोरेमोन है, डोरेमोन. सुजुकी. नोबिता. बाय. असंच भेटत राहू पुन्हा. ती येत राहा, सुट्टी घेत राहा. 1 वर्षांनी येणार मी आता. मी क्लोजअप घेते.